नमस्कार, कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. आजचा दिवस खूप जास्त स्पेशल आहे कारण आज आहे पौष पौर्णिमा. त्याचीच माझी काहीशी अशी गडबड सुरू होती, पण त्याच्या आधी म्हटलं की थोडीशी पेटपूजा करून घेऊयात. धनुषला जेव्हा सकाळी मी स्कूलला सोडायला गेलते ना, त्यावेळेस मग येताना ना जे मला पूजेसाठी सामान पाहिजे होतं ना, मग ते घेऊन आले. जसं की नारळ हवा होता, फुलं, हार. त्याच्यानंतर म्हटलं नाश्त्यासाठी सुद्धा काहीतरी घेऊन जावयात, म्हणून मग येताना ना बनमस्का आणला होता आणि चहा बनवला आणि ते खाऊन घेतलं. त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा मग फरशी पुसायला घेतली. मग फरशी पुसायची होती, सो मग त्याच्यामध्ये हे टाकलं, मी मीठ टाकलं, थोडीशी हळद टाकली आणि जे निरमा वगैरे टाकून घेते ना, त्यानं छान अशी फरशी क्लीन करून घेतली आणि त्याच्यानंतर मग पूजा करायला घेतली. सकाळी मी काही हेअर वॉश केला नव्हता कारण माझ्याकडे शॅम्पूच नव्हता आणि ते मला उशिरा समजलं. मग म्हटलं की जेव्हा शॅम्पू आणेल ना त्याच वेळेस मग हेअर वॉश करून मग बाकीच्या कामांना सुरुवात करेन. तर सगळ्यात पहिल्यांदा आले, बाहेरून चहा वगैरे घेतला आणि केसांना तेल लावलं. त्याच्यानंतर हेअर वॉश केला आणि मग ह्या कामांना सगळ्या सुरुवात केली. काल नॉनव्हेज खाल्लं होतं, त्याच्यामुळे हेअर वॉश करणं खूप जास्त गरजेचं होतं. सगळ्यात पहिल्यांदा मी पहिले देव घासून घेतले आणि सुकण्यासाठी ठेवले आणि मग फरशी वगैरे पुसून घेतली तोपर्यंत, जेणेकरून देव पण छान सुकतील. आणि देवघरसुद्धा क्लीन करायचं होतं, म्हणजे एकाच वेळेत ना भरपूर अशी सगळी कामं आठवतात आणि मग ती करत बसलं की मग कामांना पण खूप जास्त उशीर होऊन जातो. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की जो मी मंगल कलश स्थापन केला होता तो कसा केला होता, किती दिवसानंतर त्याचा कोंब उगवला, ते त्याची तुम्हाला डिटेलमध्ये मी माहिती आज देते. तर मला वाटते की 2 वर्षापूर्वी जेव्हा गुरुपौर्णिमा होती ना आणि त्याच दिवशी नेमकी आमच्या घराची चावी आम्हाला भेटणार होती, त्या दिवशी गुरुपौर्णिमाच होती. मग त्यावेळेस मी मस्त असं ना मंगल कलश स्थापन केला होता. त्याच्या आधी बरेचदा झाले, पण ह्या घरामध्ये आल्यानंतरच माझ्या नारळाला कोंब आला आणि मस्त तो वाढलासुद्धा. पण ह्याच्या आधी एवढ्या वेळा मी मंगल कलश स्थापन केला, पण एकदाही कोंब आला नाही. आणि असं म्हणतात की पौर्णिमेला मंगल कलश स्थापन केलेला चांगला असतो. आता आज होती पौर्णिमा, आधीचा जो माझा कोंब म्हणजे नारळ होता ना, तर तो खूप छान मस्त उगवला होता. पण असं म्हणतात की त्याची जास्त उंची वाढलेली मंदिरात ठेवायचा नसतो. मग मी आज करू उद्या करू अशा कित्येक पौर्णिमा येऊन गेल्या माहिती आहे का, खरं सांगायचं तर. पण माझ्याकडून ते म्हणजे कलश स्थापन करायचा होतच नव्हतं आणि आज इतका छान मुहूर्त लागला ना मला नारळ स्थापन करायला. कदाचित ह्याच दिवसासाठी म्हणजे सगळं रखडून राहिलं असेल असं मला वाटतं, एवढ्या छान दिवसासाठी. तर मी ना नारळसुद्धा घेऊन आले होते आणि सोललेलाच ह्यावेळेस मी नारळ आणला होता जरासा. मग त्याला मस्त असं कुंकवानं बोटं वगैरे उमटवून घेतली, इतकी छान म्हणजे साक्षात देवी बसल्यासारखंच वाटत होतं. आणि ह्यावेळेस ना वेणी खूप जास्त मोठ्या फुलांची भेटली, त्यामुळे ते पूर्ण जो कलश आहे ना तोच झाकून जात होता. पण असू दे, छान देवांची सगळ्याच पूजा करून घेतली आणि आज देवघरासाठी हारसुद्धा आणला होता. मग छोटीशी मदत म्हणून तो हार मला अहोंनी लावून दिला. जेव्हा घरामध्ये पूजा केली जाते ना, अशी वेगळी काहीतरी पूजा, इतकं मंगलमय वातावरण होऊन जातं की काय सांगायलाच नको. आता एवढी सजावट केलीच आहे, तर म्हटलं की मस्त अशी समईसुद्धा लावून घेऊयात. म्हणजे अशी माझी इच्छा होती की दिवसभर देवाचा दिवाच नाही विझला पाहिजे आणि सेम तसंच झालं. संध्याकाळीसुद्धा मला दोन्ही दिव्यांमध्ये सुद्धा मला तेल नाही घालावं लागलं, असंच ते दिवे ना तेवत होते आणि खूप छान त्याच्यामध्ये जास्वंदीचं फूल तयार झालं होतं आणि एकामध्ये चंद्रकोर तयार झाली होती. घरातली फक्त देवपूजा, फरशी, बाकीचं वरचा पसारा आवरून झाला होता. मात्र कपड्यांचा ढीग, थोडीफार भांडी, ते सगळं तसंच्या तसंच होतं आणि मग इतका लोड पडतो ना एकटीवरती की म्हणजे नक्की काय करायचं तेच समजत नाही. आणि असं पण चालतं ना, एखाद दिवशी वॉशिंग मशीनला कपडे लावले तर, पण माझं मनच होत नाही. असं वाटतं की हां, किती जरी उशीर झाला ना तरी पण मी ते अगदी माझ्या वेळेत करून घेईल ते सगळं म्हणून. त्यामुळे मग मशीनला कपडे वगैरे काहीच नाही लावले. पहिल्यांदा म्हटलं पेटपूजेचं काहीतरी बघूयात. आणि मी तुम्हाला म्हटलं ना मागच्या व्हिडिओमध्ये की 1 तारखेला अहोंची खूप जास्त इच्छा होती की त्यांना पावभाजी खायची होती. पण मी म्हणत होते घरी बनवते म्हणून, पण त्यांचा हट्ट चालला होता की नाही बाहेरचीच खायची आहे. मग बाहेर गेलो तर कुठे भेटलीच नाही. मग मी त्यांना म्हटलं होतं की फ्रायडेला तर जमलंच नाही कारण फ्रायडेला नॉनव्हेज बनवलं होतं आणि म्हटलं की तुम्हाला सॅटर्डेला नक्की मी पावभाजी बनवून देईल. आणि मागच्या वेळेस जेव्हा पावभाजी बनवलेली ना त्यावेळेस आणलेला वाटाणा आणि फ्लावरसुद्धा तसाच होता, हे मला फ्रायडेला समजलं होतं. म्हणून म्हटलं की आपण बनवूयात नक्की म्हणून. मला बाहेरून पावभाजीसाठी काहीच नाही आणावं लागलं. आणि जेव्हा मी पावभाजी बनवायला घेतली त्यावेळेस मला समजलं की बटाटे खूप म्हणजे छोटे होते, 2च घरामध्ये. मग मी त्याच्यामध्ये सगळं सेट करायचं बघितलं, सगळ्या भाज्या चिरून घेतल्या, मस्त कुकरमध्ये शिजण्यासाठी लावल्या आणि परत मग मी बघायला गेले, कांदा टोमॅटो काढायला गेले तर मला समजलं की टोमॅटो पण नाही आहे घरामध्ये. कारण ना
जिकडे आम्ही बुधवारी बाजाराला जातो ना, तिकडे 2 बुधवार गेले आम्ही तिकडं गेलोच नाही आहे. त्याच्यामुळे घरातल्या भाज्या बऱ्यापैकी संपत आल्यात. आणि जेव्हा आम्ही तिकडे भाजी आणायला जातो ना, त्यावेळेस मला वाटते की 10-15 दिवस तर आमच्या घरातली भाजी अजिबात हलत नाही. म्हणजे लिंब, आलं, हिरवी मिरची, त्याच्यानंतरनं काकडी, टोमॅटो, बटाटा हे सगळं आम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेऊन येत असतो. आता आमच्याकडे गाडी आहे, त्याच्यामुळे तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम होत नाही जास्त वस्तू सोबत घेऊन यायला. आणि पण ह्यावेळेस म्हणजे आत्ता 2 बुधवार गेले तर आम्ही गेलोच नाहीत. पण आलं वगैरे अजून शिल्लक होतं. फक्त टोमॅटो वगैरे संपलेत, कांदे पण संपले होते. मग ते आज मी संध्याकाळी बाहेर गेले तेव्हा घेऊन आले. इथे मस्त कांदाच फक्त तेलामध्ये भाजून घेतला, बेसिक मसाले टाकले आणि नंतरनं जी काही भाजी स्मॅश करून घेतली ना ती टाकली. वरून मस्त भरभरून कोथिंबीर आणि तुपाशिवाय तर आपली पावभाजी अपूर्णच आहे. अशी काहीशी साधी सिंपल मी पावभाजी बनवली. अहोंनी तोपर्यंत एकीकडे मस्त अशी पाव भाजून घेतली आणि मी माझी जी भांडी क्लीन करायची राहिली होती ना ती मस्त क्लीन करून घेतली आणि त्याच्यानंतरनं मग जेवणासाठी दोघांसाठी पण ताटं वाढून घेतली. मला पहिले ना पावभाजी बनवायची म्हटलं की प्रचंड कंटाळा यायचा, पण आता त्याच गोष्टी आपण आनंदाने केल्या तर खूपच छान वाटतं. म्हणजे एक आपलं काम तरी वाचतं. भाजी म्हणजे भाकरी किंवा चपाती बनवायचं, भात बनवायचं, पावभाजी एकदम हेवी पण होऊन जाते, त्याच्यामुळे लवकर भूकसुद्धा काही लागत नाही. आता हे झालं दुपारपर्यंतचं. मी सगळं काम वगैरे माझं आवरून घेतलं. म्हणजे 2:30-3 वाजले असतील मला कामं सगळी आवरून घ्यायला. त्याच्यानंतरनं मी ज्यांचे व्हिडिओज वगैरे बघते तिथं थोडासा टाईम दिला, अर्धा तास मला वाटते घालवला. अर्धा तास स्वतःसाठी असाच घालवला, म्हणजे 1 तास गेला. त्याच्यानंतरनं धनुचं बघा इथे काय चाललं होतं, त्याचं खेळणं चाललं होतं. हे द्रोण आणले होते आम्ही, कधी ते मला आठवत नाहीत आणलेले, पण धनुषला ते खेळण्यासाठी सापडले आणि त्याचं तो मस्त असं काहीतरी करत होता आणि सोबत पप्पांनासुद्धा घेतलं होतं. म्हटलं ठीक आहे, हे काढले वरती त्याच्यामुळे त्याची काहीतरी ॲक्टिव्हिटीसुद्धा होऊन जाते आणि छंद पण लागतो मुलांना की नाही हे आपण असं करायचं आहे. पहिल्यांदा त्याने त्याच्या पप्पांकडून व्यवस्थित सेट करून घेतलं होतं. आणि नंतरनं ते जेव्हा बेडरूममध्ये आले ना तेव्हा तो एकटाच हॉलमध्ये बसला होता आणि मग त्याचंच खेळणं एकट्याचं सुरू होतं. आपण असं करायचं, तसं करायचं. आणि लहान मुलं एकांतात खूप जास्त बडबड करतात. म्हणजे त्यांचं ना त्या वस्तूसोबत इतकं छान कनेक्शन झालेलं असतं ना की ते त्या वस्तूंसोबतच बोलायला बघतात. धनुष तर आत्ता म्हणजे इतक्यात तर तसंच करायला लागलं आहे. कोणतंही खेळणं घेतलं ना तर त्या खेळण्यासोबत बोलत मस्त त्याचं एकट्याचंच खेळणं सुरू असतं. 4 वाजले होते आणि अहोंना अचानक आठवण झाली की त्यांना दुपारचे पण टॅबलेट्स घ्यायची आहे म्हणून. कारण तुम्हाला तर माहिती आहे त्यांची तब्येत बरी नाही आहे आणि दुपारच्या टॅबलेट्स घ्यायच्या होत्या. तर दुपारचं जेवणच व्हायला आम्हाला वेळ झाला होता आणि त्यांना 4 वाजता आठवण झाली. मग म्हटलं की तू काहीतरी बनव म्हणून. मी म्हटलं की उपीट बनवायचं म्हणून, पण आठवलं की टोमॅटो नाही आहे. किचनमध्ये आले, जेव्हा कांदा आहे का बघितलं तर कांदे पण पूर्ण संपले होते, म्हणजे एक पण नव्हता. आणि असं होतं ना की कधीतरी ट्रॉलीच्या खाली वगैरे कांदे पडलेले, असं चुकून एखादा विचार केला की तसा पडलाय का बघावं, तसंसुद्धा बघितलं ट्रॉली सरकवून, पण मला एकही कांदा काय भेटला नाही. मग मी त्यांना परत सांगितलं काय कांदा पण नाही आहे, काय करायचं आता. मग त्यांना तर शिरा अजिबात आवडत नाही, पण टॅबलेट्स घ्यायची म्हटल्यानंतर काहीतरी खायलाच पाहिजे ना. आणि चटपटीत काय बनवायचं म्हटलं तर कांदा तर पाहिजेच. अगदी मॅगी बनवली तरी पण आम्हाला कांदा लागतो म्हणजे लागतोच. मग त्यांनीच मला ऑप्शन दिला की जाऊ देत तू शिराच बनव म्हणून. गोळी खायची म्हटल्यानंतर पोटामध्ये काहीतरी गेलंच पाहिजे. शिरा मी आधीच भाजून ठेवलेला, म्हणजे रवा आधीच भाजून ठेवलेला मस्त तुपामध्ये आणि त्याच्यानंतरनं कढईमध्ये मी थोडंसं तूप टाकलं, त्याच्यानंतरनं मग रवा टाकला आणि पाणी गरम करून घेतलं होतं आणि रव्यामध्येच मी साखर टाकून दिली होती 3-4 चमचे. तरी पण त्यांना कमी गोड लागत होतं आणि गरम पाणी टाकलं. त्याच्यानंतर थोडा वेळ झाकून ठेवलं आणि थोडंसं हलवून घेतलं आणि मस्त असा शिरा तयार झाला. व्यवस्थित शिजला पण होता आणि खूप असा मोकळा झाला होता. आणि त्यांचं तसंच म्हणणं होतं की एकदम असा पातळ वगैरे बनवू नकोस, घट्ट बनव, जो की टेस्टला खूप छान लागतो. संध्याकाळच्या वेळेला मग आम्ही घरातून थोडंसं बाहेर गेलो, कारण आमचं थोडंसं काम होतं बाहेर. लगेच तर काय ते इमर्जन्सीमध्ये करायचं नव्हतं, पण म्हटलं चला बघायला तर आपल्याला काय हरकत आहे, म्हणून आम्ही तळेगावला गेलो. तिकडून येताना धनुषला शूज घ्यायचा होता, तो घेतला आणि येताना मस्त पाणीपुरी खाल्ली. आणि माझी अक्कलदाढ आत्ताच थोड्या दिवसांपूर्वी काढली आहे. बाहेर खायची पाणीपुरी म्हटलं की मला भीती वाटते, जर एखादा तुकडा चुकून तिकडे गेलाच आणि अडकलं वगैरे तर रिस्क घेण्यापेक्षा मग पाणीपुरी घरीच आणली आणि त्याच्याबरोबर जे काही सामान असतं ना ते एक्स्ट्राचं देतात, जसं की रगडा वगैरे. सो मग मी विचार केला की घरी पण पाणीपुरीचं जे पॅकेट होतं ना ते होतं नुसतं पुऱ्यांचं. मग मी आल्यानंतर पुऱ्या तळल्या आणि मस्त असं मिक्स केलं, म्हणजे एकदम भुगा केला मी त्या पाणीपुरीचा आणि जसं आपण रगडा म्हणून खातो ना तसं खाऊन घेतलं.
आणि मस्त पोट एकदम गच्च झालं होतं. असं वाटत होतं की संध्याकाळी जेवणाची आपल्याला अजिबात काहीच गरज नाही आहे. मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं ना, घरातले कांदे संपले होते, मग तेही आणले आणि सोबत भाजीपाला एकदम स्वस्त भेटला. म्हणजे 50 रुपयाला 1.25 किलो वाटाणा, म्हणजे 100 रुपयाला 2.5 किलो असं विकत होते. आपल्या घरामध्ये तर एवढा स्टोअर होऊन राहणारच नाही वाटाणा. सो मग आम्ही 50 रुपयाचाच आणला 1.25 किलो. आणि मेथीची भाजी पण खूप जास्त फ्रेश भेटली. एका ठिकाणी बघितली पण ती 10 रुपयाला गड्डी होती, पण एकदम सुकलेली होती. आणि आमच्या इथेच नाही, अशा ताई बसल्या होत्या रस्त्याच्या कडेला विकायला, आणि त्यांनी मग 30 रुपयाला 2 अशा मग मेथी दिली. ती मग घेऊन आले आणि आल्यानंतर म्हटलं निवडून ठेवावी. नेहमीचाच संडे असा असतो ना की संध्याकाळचा भाजी वगैरे निवडत बसा, पण मला उद्या तसं काय करायचं नव्हतं. की म्हणजे येतो ना मनामध्ये विचार, भाजी आणली की ती निवडूनच ठेवावी लागते, नाहीतर लगेचच मग खराब होऊन जाते. मग विचार केला की उद्याचं काम हलकं व्हावं म्हणून आजच मी भाज्या वगैरे निवडायला घेतल्या. धनुषना एकीकडे वाटाणा निवडायला घेतला होता आणि मग मी मेथी निवडायला घेतली. तर आत्ता वरती बसलेत, पण जेव्हा मी व्हिडिओ बंद केला ना त्यावेळेस मग त्यांनीसुद्धा मला मदत केली. आणि ह्याचं तर प्रॉपर वाटाणा सोलणंच चाललं होतं, पण मधूनच टी व्हीवरती जे सॉंग्स लागले होते ना, म्हणजे लहान मुलं जे डान्स करत होती ना, तसं बघून धनुषलासुद्धा डान्स करायचं होतं. आणि त्याचं ह्या बाबतीत खूप जास्त अट्रॅक्शन आहे, म्हणजे त्याला ॲक्टिव्हिटी करायला खूप जास्त आवडतात आणि तो बघून बघून करायला पण बघतो, सगळं शिकतोय पण हळूहळू. मेथीची भाजी आणि वाटाणा माझा सगळा निवडून झाला. सगळ्यांनीच थोडं थोडंसं काम करून घेतलं, त्याच्यामुळे पटकन झालं. राहिलं होतं फक्त कांदे ट्रॉलीमध्ये ठेवायचे, मग तेही ठेवायला घेतले. आणि कांदे मी जास्त न आणण्याचं रिझन हेच होतं की पूर्ण कांदे ओले होते आणि त्यांचा थोडासा स्मेलसुद्धा येतो, म्हणजे ओले कांदे लगेचच खराब होऊन जातात, ते काही जास्त दिवस टिकतच नाहीत. म्हणून मग मी म्हटलं की जास्त घ्यायलाच नकोत, थोडेसेच घेऊयात. ह्यावेळेस लसूण पण खूप जास्त स्टोअर करून ठेवला आहे, कारण मध्ये ना लसूण खूप जास्त महाग झाला होता. मग म्हटलं की एकदाच घेऊन ठेवत नाही तर परत ह्या वस्तूंसाठी पण खूप जास्त पैसे घालवायला लागतात. तसं तर माझं लसणाचा जास्त उपयोग होतच नाही, कारण मी जी रेडीमेड आलं लसूण पेस्ट भेटते ना, तीच जास्त प्रमाणामध्ये भाजीमध्ये वगैरे वापरते. मेथीची भाजी असेल तर जास्त लसूण लागतो, अदरवाईज नाहीच लागत. मग चला तर मग या आजच्या कामासोबत मी माझा व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते. जर तुम्हाला आवडला असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा, आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.